आणि त्या जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मारियोपोल या व्यापलेल्या बंदर शहराला भेट दिली आणि याआधी पुतीन यांनी क्रिमियाला भेट दिली होती। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं रशियन नेत्यांवरती युद्ध गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यासाठी अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हा दौरा केला। पुतीन हेलिकॉप्टरनं मारियोपोल इथे पोहोचले आणि नंतर शहरातील स्मारक, कॉन्सर्ट हॉल आणि किनारपट्टी भागामध्ये त्यांनी दौरा केला। तसंच पुतीन यांनी शहरातील नेवस्की जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशांची भेट घेतली। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दक्षिणेकडील रोस्टॉडॉन शहरामध्ये रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनच्या कमांड पोस्टला भेट दिली। तेव्हा त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। चीफ ऑफ द जनरल स्टाफ वेलेरी गेरासिमोव्ह यांच्या समवेत कमांड पोस्टवरती पुतीन असतानाचा व्हिडिओ रविवारी प्रसिद्ध करण्यात आला आणि पुतीन यांनी गेरासिमोव्ह आणि अनेक लष्करी कमांडर यांच्याकडून माहिती घेतली। यापूर्वी रविवारी पुतीन यांनी मारियोपोल या बंदर शहराला भेट दिली होती आणि रशियानं सप्टेंबरमध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या या प्रदेशाला त्यांनी दिलेली ही पहिली भेट होती। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मारियोपोलच्या आसपास गाडी चालवत रहिवाशांशी संवाद साधला। क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या संदर्भात रविवारी पत्रकारांना माहिती दिली। यासाठी शहरातील वाहतूक रोखली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नसल्याचा दावा पेस्कोव्ह यांनी केला। आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं युद्ध गुन्ह्यांसाठी पुतीन यांना अटक वॉरंट जारी केलं होतं। त्याच्या एक दिवसानंतर युक्रेनमधून काळ्या समुद्राच्या द्वीपकल्पाच्या विलिनीकरणाच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुतीन शनिवारी क्रिमियाला पोहोचले आणि मजुरी देयकांमध्ये विलंब आणि रशियन नागरिकत्व मिळवण्याच्या संथ प्रक्रियेबद्दल मारियोपोलच्या रहिवाशांच्या तक्रारी ऐकल्यानंतर पुतीन यांनी त्या गोष्टींवरती जलद हालचाली करण्याचे संबंधित आदेश अधिकाऱ्यांना दिलेत, अशी देखील माहिती पेस्कोव्ह यांनी दिली। पुतीन जर्मनीला गेले तर त्यांना आयसीसीच्या वॉरंटवरती अटक केली जाईल, या जर्मन न्यायमंत्र्यांच्या टिप्पणीवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाला कायदेशीररित्या निरर्थक मानत असल्याचं पेस्कोव्ह म्हणाले। क्रिमियाच्या विलिनीकरणाच्या 9व्या वर्धापन दिनाचा उत्सव सध्या साजरा केला जातोय। पहाटेच्या वेळी क्रिमियातील व्हाईट रॉकच्या शिखरावरती एक मोठा रशियन ध्वज फडकावण्यात आला तर विविध रशियन प्रदेशांमध्ये रॅली काढण्यात आल्या होत्या। 2014 मध्ये रशियानं क्रिमियाचं विलिनीकरण केल्यानंतर काही दिवसांनी रस्त्यावरील मोठ्या निदर्शनांमुळे युक्रेनचे रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष विक्टर यानुकोव्हिच यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पडलं होतं। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सुरुंग आणि स्फोट न झालेली शस्त्रास्त्र साफ करणाऱ्यांचं काम दररोज करणाऱ्यांचे आभार मानले। संपूर्ण युद्धाच्या सुरुवातीपासून आमच्या पायरोटेक्निक आणि स्फोटक तज्ज्ञांनी आधीच 10,000 हेक्टरपेक्षा जास्त प्रदेशांची पाहणी केल्याचं झेलेन्स्कींनी सांगितलं। शत्रूंचे 40,000हून अधिक गोळे निकामी करण्यात आलेले आहेत आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी करण्याच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या निर्णयाचं देखील त्यांनी स्वागत केलं। युक्रेनियन सैनिक बाख्मुटच्या दिशेनं लढणाऱ्या सैनिकांसाठी जुन्या तुटलेल्या सोव्हिएत चिलखती वाहनांची दुरुस्ती करतायत। 214व्या विशेष OPFOR बटालियनचे मास्टर्स एका गॅरेजमध्ये तुटलेली चिलखती वाहनं दुरुस्त करतायत। गॅरेजमध्ये सोव्हिएत शैलीतील चिलखती वाहनं आहेत, त्यापैकी काही 60 वर्षांपेक्षा जुनी आहेत। एका वर्षात अनेक मशीन्स दुरुस्त केली गेली आहेत, त्यामुळे आता त्यांच्यासाठी हे अवघड नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर उपकरणं जुनी झाली असली तरी ती विश्वसनीय आणि लढाऊ सैनिकांसाठी अत्यंत आवश्यक आहेत। बाख्मुटच्या दिशेनं परिस्थिती खूपच कठीण आहे, रणांगणावरती जागा बदलणं आवश्यक असतं, त्यामुळे सैनिकांना चिलखती वाहनांची आवश्यकता असते, अशी माहिती 214व्या विशेष बटालियन OPFORचे उपकमांडर आंद्री मजूर यांनी दिली। तर बाख्मुटवरती अनेक महिन्यांपासून रशियन सैन्याचे हल्ले सुरू आहेत आणि आमच्या सैनिकांनी ओरिहोवो, वालिसिव्का तसंच रिवोरिका आणि बाख्मुटच्या उत्तरेकडील भागात शत्रूचे हल्ले परतवून लावल्याचं युक्रेनियन संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालात म्हणण्यात आलंय। रशियन सैन्याकडून युक्रेनच्या सैन्यानं परत घेतलेल्या भागात स्वयंसेवक मोबाईल क्लिनिक चालवत आहेत, त्यामुळे डॉक्टर दिवसाला रुग्णांची कुठेही तपासणी करू शकतात। त्यांची तब्येत सुधारणा झाली की नाही हे पाहण्यासाठी महिन्यातून एकदा त्यांनी आधी भेट दिलेल्या ठिकाणी परतण्याचा देखील प्रयत्न करतात आणि त्यामुळे डोनेत्स्क प्रदेशातील ख्रेस्तेशच्या रहिवाशांसाठी ही जीवनरेखा ठरली आहे। युद्धापूर्वीच्या काळात पूर्वेकडील युक्रेनियन शहर स्लोवियान्स्क जवळच्या या गावातील रहिवाशांसाठी
प्राथमिक काळजी घेणारे डॉक्टर होते, परंतु तज्ज्ञ वैद्यकीय मदत फक्त शहरातल्यांनाच उपलब्ध होती. आरोग्य सेवेच्या मर्यादित उपलब्धतेमुळे आजारांची तीव्रता वाढली आहे, ज्यावरती नियमित वैद्यकीय लक्ष देऊन सहज उपचार केले जाऊ शकतात. आणि ही वैद्यकीय पथकं देखील कर्करोगाच्या वाढत्या पातळीचं निदान करत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. आणि या भागामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ, एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि हृदयरोग तज्ज्ञांना सर्वाधिक मागणी आहे. हे पथक लसीकरण सुद्धा करत आहे आणि संपूर्ण युक्रेनमध्ये सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर डॉक्टर मोबाईल क्लिनिकमध्ये काम करतात. रशियाकडून सातत्यानं सुरू असलेल्या गोळीबारातही सुमारे 2000 नागरिक पूर्व युक्रेनच्या डोनबास प्रदेशातील अवडिव्का या आघाडीच्या शहरामध्ये राहत आहेत. स्थानिक पोलीस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार रशियन आक्रमणापूर्वी शहराची लोकसंख्या सुमारे 25,000 इतकी होती. 15 वर्षीय ओलेस्की माझुरिना गेल्या वर्षी एप्रिलपासून तळघरामध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती, कारण हवाई हल्ल्यानंतर त्यांचं घर जळून खाक झालं होतं. आणि मुलाच्या काळजीमुळे त्यांची आई स्वितलाना माझुरिनानं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कशी आणि कुठून सुरुवात करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. इव्हॅक्युएशन कारमधून मुलांना दुसरीकडे नेलं जात आहे. स्पेशल युनिट व्हाईट एंजल्सच्या पोलिसांनी शहर रिकामं करण्यासाठी नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु काही नागरिकांनी नकार दिला आणि माझी मुलं स्मशानात आहेत, आता कुणालाही माझी गरज नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. माझं काय होईल माहीत नाही, पण मला फक्त माझ्या नातवाची काळजी वाटते असं इथल्या रहिवासी एक्टेरिना यांनी सांगितलं. रशियाने युक्रेनवरती केलेल्या आक्रमणाच्या 4 महिन्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये ओल्गा लोपटकिना तिच्या दत्तक घेतलेल्या 6 मुलांना भेटली. लेपॅटकिनाच्या मुलांनी नेहमीप्रमाणे मारियोपोलमधल्या रिट्रीटमध्ये सुट्टी घालवली होती, पण रशियाशी युद्ध सुरू झालं आणि लेपॅटकिनाच्या लहान मुलांना दुसरीकडे नेण्यात आलं. त्यांच्याजवळ 17 वर्षांचा तिचा मोठा मुलगा टिमोफी होता. आता मारियोपोल सारख्या युद्धग्रस्त शहरांच्या तळघरात आणि रशियन समर्थित फुटीरतावादी प्रदेशातील डोनबासमधील अनाथाश्रमांमध्ये हजारो मुलं सापडली आहेत, ज्यांचे पालक रशियन गोळीबारात मारले गेले. तसंच संस्थांमध्ये किंवा पालक कुटुंबासह इतरांचा समावेश आहे, ज्यांना चिल्ड्रन ऑफ द स्टेट म्हणून ओळखलं जातं. रशिया, चीन आणि इराणचा अरबी समुद्रात संयुक्त नौदल सराव संपन्न झाला, अशी माहिती रशियन सैन्यानं दिली. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नौदलानं संयुक्त सामरिक युद्धाचा सराव केला आणि तोफखाना गोळीबार केला. पकडलेलं जहाज सोडून देण्यात आलं आणि संकटात सापडलेल्या जहाजाला मदत पुरवण्याचं काम केलं. मंत्रालयानं जारी केलेल्या फुटेजमध्ये पाण्यामध्ये जहाजं लष्करी कारवाया करताना दिसत आहेत. या सरावात रशियाचे प्रतिनिधित्व नॉर्दर्न फ्लीटच्या जहाजांच्या तुकडीनं केलं होतं, ज्यात फ्रिगेट ॲडमिरल गोर्शकोव्ह आणि कामा या मध्यम समुद्री टँकरचा समावेश होता. कझाकस्तानमधल्या मतदारांनी रविवारी संसदेच्या खालच्या सभागृहात खासदार निवडण्यासाठी मतदान केलं. 2 नवीन नोंदणीकृत पक्ष आणि शेकडो वैयक्तिक उमेदवार निवडणुकीमध्ये सामील झाल्यानं चुरस वाढली आहे, पण तुलनेनं मतदानामध्ये उत्साह दिसला नाही. राष्ट्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 54% पात्र मतदारांनी मतदान केलं. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील संभाव्य अटक राजकीय आरोपातून प्रेरित असल्याचं म्हटलंय. तसंच नागरिकांना शांततेनं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. मंगळवारी अटक होण्याची शक्यता आहे. तसंच शनिवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी व्यक्त केली होती, तर कारवाईचा निषेध करण्यासाठी त्यांनी समर्थकांना आवाहन केलं. फ्रेंच खासदारांनी सरकारविरुद्ध 2 अविश्वास प्रस्तावांवरती मतदान करण्याच्या 1 दिवस आधी रविवारी पॅरिसमध्ये निदर्शक जमले होते, ज्यामुळे वादग्रस्त पेन्शन सुधारणा विधेयक नाकारलं जाऊ शकतं. दंगल पोलीस आणि निदर्शक यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्यातील काहींची रुई मॅन्टोग्रेलच्या खाली जात असताना पोलिसांची काही काळ चकमक झाली आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलोकप्रिय पेन्शन सुधारणा जाहीर केल्यापासून आणि नॅशनल असेंब्लीमध्ये मतदानाशिवाय विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारच्या घटनात्मक अधिकाराची घोषणा केल्यापासून रात्रीच्या वेळी निदर्शनं होत आहेत. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्यानं रविवारी संयुक्त युद्धाभ्यासाचं प्रशिक्षण घेतलं. हेलिकॉप्टरद्वारे M777 हॉविट्झरची वाहतूक आणि कुठेही ऑपरेशन करण्याची क्षमता मजबूत करण्यावरती या सरावाचा भर होता. आजच्या प्रशिक्षणाचा उद्देश हा आहे की आम्ही मिशनमध्ये त्वरित प्रवेश करू शकतो आणि कोणत्याही वेळी आणि भूप्रदेशाची पर्वा न करता कार्य करू शकतो, असे US आर्मीमधील 217 फील्ड आर्टिलरी बटालियनचे प्रथम लेफ्टनंट जॉन ओ म्हणाले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी रविवारी लष्कराच्या प्रमुखांना विनंती केली की न्यायव्यवस्थेमध्ये फेरबदल करण्याच्या वादग्रस्त सरकारी योजनेवरती लष्करानं दर्शवलेला निषेध मागे हटवावा. इस्रायल एका मोठ्या संकटात अडकला असताना नेत्यानाहू यांच्यावरती टीका समोर आली आहे आणि गेल्या 2 महिन्यांपासून दर आठवड्याला हजारो लोक रस्त्यावरती उतरतायत. कायदेशीर प्रणाली बदलण्याच्या नेत्यानाहूंच्या योजनांवरील विरोधामुळे देशाच्या सैन्याला येऊ घातलेल्या शासन बदलाच्या रूपात कर्तव्यासाठी न येण्याचे आदेश दिलेत. बोस्टननं रविवारी सेंट पॅट्रिक डे परेड आयोजित केली होती. महापौर मिशेल वू यांनी शहरासाठी वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक हा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याचा उद्देश लोकांना एकत्रित आणणं होता. बोस्टन हे देशातील सर्वात मोठ्या आयरिश एन्क्लेव्हर्सपैकी एक आहे आणि परेडमध्ये साधारणपणे 1 लाख लोक सहभागी झाले होते. डेमोक्रॅटिक महापौरांनी या कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान सांगितलं की थंड तापमान आणि ढगाळ वारे असून सुद्धा दिवस आनंददायी होता. फ्लोरिडातील अधिकारी रविवारी दोन बेपत्ता नौकाविहार करणाऱ्यांचा शोध घेत होते. दोघे जण लेगोलँड थीम पार्क जवळच्या तलावामध्ये बुडले गेल्याची शक्यता आहे. पोल्क काउंटी शरीफ ग्रेडी जड यांनी सांगितलं की शनिवारी संध्याकाळी या दोघांनी त्यांच्या गटातील 3ऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी लेक इलॉईसमध्ये उडी मारली. एक महिला पाण्यामध्ये संघर्ष करत होती. त्यापैकी 2 माणसं बोटीतून बुडली आणि बेपत्ता झाली. दरम्यान बोटीवरील एका मुलीनं मोबाईलवरून 911 नंबर डायल केल्यानंतर शेरीफच्या प्रतिनिधींनी महिलेची सुटका केली. मियामी बीचच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री स्प्रिंग ब्रेक दरम्यान जीवघेण्या गोळीबारानंतर कर्फ्यू लागू केला. जमावाच्या गोंधळामुळे या ठिकाणी पोलिसांना नियंत्रण ठेवण्यात अनेक अडचणी आल्या. कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून एकूण 60 मिनिटांपासून सुरू झाला. रविवार ते सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत आणि त्यानंतर गुरुवार ते सोमवार 27 मार्चपर्यंत अतिरिक्त कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. कर्फ्यूचा प्रामुख्याने दक्षिण बीचवरती परिणाम होतोय, कारण स्प्रिंग ब्रेकर्ससाठी दक्षिण बीच हा सर्वात लोकप्रिय पार्टीचं ठिकाण आहे. 10 आफ्रिकन देशांमधील 190 लाख मुलांना अपुरं पाणी आणि स्वच्छता अशा पाण्याशी संबंधित गोष्टींमुळे सर्वाधिक धोका आहे. अस्वच्छता तसंच दूषित पाण्यामुळे संबंधित रोग पसरू शकतात आणि युनिसेफच्या नवीन अहवालानुसार धोकादायक हवामान असल्याचं नमूद करण्यात आलंय. बेनिन, बुर्किना फासो, कॅमेरून, चाड, कोटे डी आयव्होर गिनी, माली, नायजर, नायजेरिया आणि सोमालियामध्ये सर्वात तीव्र पाणी टंचाई असल्याचं आढळून आलंय, ज्यामुळे पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत जगातील सर्वात मोठी पाणी टंचाई आणि दूषित हवामानाचं केंद्र बनलंय. चक्रीवादळ फ्रेडीचा मानवी जीवन, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांवरती विध्वंसक परिणाम झालाय. वाहत्या पाण्याच्या अभावामुळे आणि निर्वासन शिबिरांमुळे पुरेशी शौचालय नसल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झालाय. फ्रेडी चक्रीवादळातून वाचलेल्यांना कॉलरासह काही रोगांचा सामना करावा लागतोय. स्वच्छ पाणी नसल्यामुळे त्यांना पुराचं पाणी प्यावं लागतंय. चॅम्बो इव्हॅक्युएशन सेंटरमध्ये चक्रीवादळातून वाचलेल्या एलेस्टिना चॅम्बो या स्थानिकानं कॉलरासह अन्य रोग होण्याची भीती व्यक्त केली. निर्वासित शिबिरार्थी जवळच्या नदीचं प्रदूषित पाणी पितायत. तर चंबो इव्हॅक्युएशन सेंटरसह झोंबातील काही शिबिरांमध्ये खरूजचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं झोंबाचे आपत्ती डेस्क अधिकारी गोमेजगानी न्यासुलू यांनी सांगितलं. तर मलेरियाचा सुद्धा धोका आहे, कारण मच्छरदाण्या कमी आहेत आणि चक्रीवादळ आल्यापासून सोमवारपासून कोणत्याही सरकारी किंवा मदत संस्थेच्या अधिकाऱ्यानं कॅम्पला भेट दिली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या हिरव्या मक्यावरती स्थानिक जगतायत. आमची मुलं रडतायत, त्यांना देण्यासाठी आमच्याकडे अन्न देखील नाही, त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 129 दिवसांनंतर 1000हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. 24 तासांच्या कालावधीतली रुग्णसंख्या 1071 इतकी आहे. सध्या देशभरात 5915 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. तर 3 मृत्यूंसह कोरोना बळींची एकूण संख्या 5,30,802 झाली आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी एका बळीची नोंद झाली असून 7 दिवसात 19 मृत्यूंची नोंद झाली आणि 5 आठवड्यांपासून रुग्णांची संख्या अधिक वेगानं वाढते. चीननं 2020च्या सुरुवातीपासूनच आपल्या लोकांचं जीवन आणि आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य दिलंय. कोविड-19 महामारीला लढा देण्यासाठी शक्य तितका सर्वोत्कृष्ट आणि प्रभावशाली कामगिरी चीननं केलेली आहे, असं तज्ज्ञांनी सोमवारी सांगितलं. मध्य चीनच्या हुबई प्रांताची राजधानी वुहान हे नवीन कोरोना व्हायरसनं सर्वात जास्त प्रभावित झालेलं पहिलं शहर होतं, ज्यामुळे केंद्र आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी शहराला लॉकडाऊनचा कठोर
पर्याय किंवा पाऊल उचलण्यास प्रवृत्त केलं. तर अशाच काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.